माझा नवरा वकील होता. त्यानं बळजबरीने त्याच्या आईच्या सांगण्यावरून माझ्यासोबत लग्न केलं होतं. तो माझ्याजवळ क्वचितच कधीतरी यायचा जेव्हा त्याचा पुरुषार्थ जागायचा. एकदा माझ्या सांगण्यावरून माझ्या नवऱ्याने माझ्या मैत्रिणीची केस लढायला घेतली. माझी मैत्रीण दिसायला फार सुंदर होती. एक दिवस माझा नवरा त्याची फी म्हणून 1.5 लाख रुपये मागणी तिच्याकडे करतो आणि तिच्याकडे इतके पैसे नव्हते म्हणून एक ऑफर तिला देतो, जी ऐकून मला स्वतःची लाज वाटली. तो तिला बोलतो की एक दिवस तू माझी, माया आणि मी, आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होतो. माझी आई नेहमीच म्हणायची, इतकं नका एकामेकांची सवय लावून घेऊ, लग्न झालं तर मग कसं होईल दोघींचं, सगळ्या गोष्टी तर तुम्ही शेअर करतात, नवरा पण नका करू म्हणजे झालं. तेव्हा आम्ही हसायचो. माझा कलर मायापेक्षा थोडा डल होता. माया दिसायला खूप सुंदर होती म्हणून पहिलं स्थळ आलं आणि मायाचं लग्न जमलं पण. तिचा नवरा मोठ्या पोस्टवर होता बँकेत. माझी आई मला म्हणायची, बघ तिचं तर जमलं, आता तुला पण चांगलं स्थळ आलं की तुझं पण लग्न करून टाकू. आता मी मायाला नेहमीच बोलायची, मॅडम आता तुम्हाला पैशांची काही टेन्शन नाही, नवराच बँकमधला भेटला. तेव्हा ती बोलायची, माझं काय आणि तुझं काय, आपलं एकच. मी तिला बोलली की या तर बोलायच्या गोष्टी असतात ग, मला पण एका चांगल्या वकिलाचं स्थळ आलं आहे, तुझ्या बरोबरच माझं पण लग्न होईल, आता आपण भेटणार नाही. तेव्हा माया मला बोलते, नशिबात असेल तर नक्की भेटू. मायाचं लग्न झालं, ती पुण्यामध्ये सेटल झाली. माझं लग्न झालं, मी सासरी आले. मला सासरी गेले तेव्हा तिथल्या काही बायकांकडून कळालं की माझ्या नवऱ्याला मी दिसायला इतकं आवडत नव्हते. त्यानं त्याच्या आईच्या सांगण्यावरून माझ्यासोबत लग्न केलं. मी सुहाग बेडवर माझ्या नवऱ्याची वाट बघत होते. नवरा हातात एक फाईल घेऊन आला आणि त्याचं काम करायला सुरुवात केली. मी बघत होते माझा नवरा विशाल आत्ता माझ्याकडे येईल किंवा नंतर माझ्याकडे येईल, आत्ता मला बघेल, पण तो बघतच नव्हता. म्हणून मीच डोक्यावरचा पदर काढत त्याला बोलली, माझ्यावर काही नाराज आहात का? तर विशाल मला बोलतो की तू झोपून घे, माझं खूप महत्वाचं काम आहे, मी उद्या माझी पेशी आहे. तेव्हा मी त्याला बोलते, विशाल वाईट वाटून नसेल घेणार तर एक प्रश्न विचारू का? मी असं ऐकलं आहे बाहेर की तुम्हाला अजून लग्न करायचं नव्हतं, पण तुम्ही आईच्या सांगण्यावरून हे लग्न केलं. तेव्हा विशाल मला बोलतो, हो, मला अजून पुढे एक्झाम्स द्यायच्या होत्या, पूर्ण इंडियामध्ये 1 नंबरचा वकील मला बनायचा आहे, पण आई ऐकत नव्हती म्हणून तुझ्यासोबत मला लग्न करावं लागलं, झोप आता तू. बोलत त्यानं परत फाईल वाचायला सुरुवात केली. मी बाथरूममध्ये जाऊन नाईट गाऊन घालून आली आणि झोपली. नवरी होते त्यात जरी माझा कलर डाऊन असला तरी माझी फिगर चांगलीच होती. मी बाजूला तोंड करून झोपले तर 5 मिनिटांमध्येच विशाल लगेच मला चिपकून झोपला, कारण त्याला पण कंट्रोल झालं नसेल मला तसं बघून, आणि आमची सुहागरात झाली. दुसऱ्या दिवशी मला माझ्या मैत्रिणीचा फोन येतो. माया बोलत होती की तुझा नवरा वकील आहे ना, काही पण कर पण त्यांना माझ्या नवऱ्याची केस घ्यायला लाव. मी विचारलं काय झालं, तर माया बोलते, बँकमध्ये बँकेतील पैशांचा फ्रॉड झाला, त्यात माझ्या नवऱ्याला फसवलं गेलं, कुणीच त्यांची केस घेत नाही. विशाल जिजूंचं नाव खूप ऐकलं आहे मी, प्लीज त्यांना ही केस घ्यायला सांग. मी मायाला समजावते आणि घाबरू नको मी सांगते आणि फोन बंद करते. मायाबद्दल मी माझ्या नवऱ्याला सांगते आणि प्लीज तिची केस तुम्ही लढा असं बोलते. तेव्हा विशाल मला बोलतो, मी मोठा वकील आहे, त्यात मी फॅमिली नातेवाईक यांची केस कधीच घेत नाही. त्यानं नकार दिला म्हणून मी थोडं रडते. तेव्हा विशाल मला समजावत बोलतो, रडू नकोस, एक काम करू, माझ्या असिस्टंटला ही केस देऊ, तो करेल हँडल. त्याआधी तुझ्या त्या मैत्रिणीला डॉक्युमेंट्स घेऊन एकदा घरी बोलव. मी खुश होत मायाला फोन करते आणि घरी बोलवते. विशालचं ऑफिस आतमध्येच होतं घरात. मी मायाला घेऊन त्याच्याकडे जाते. माझा नवरा मायाकडे बघून नजर खालीच करत नव्हता. माया सुंदर तर होतीच, पण तिची राहणीमान अजूनच छान होती आणि नवीन लग्न झालं होतं तर ती अतिशय सुंदर हॉट दिसत होती. कुणीही बघितलं तरी प्रेमात पडेल अशी होती माया. विशाल 2 मिनिटं तिच्याकडे बघतच होता. नंतर त्यानं तिला डिटेल्स सगळी सांगायला लावली. मायाने खरं खरं सांगितलं आणि बोलली की जिजू, जर तुम्ही माझी केस घेतली असती तर माझा नवरा नक्कीच बाहेर येईल ही एक आशा लागून राहील.
तितक्यात पेन खाली पडतो म्हणून माया खाली वागते. तिचा पदर जरा बाजूला होतो तर विशालचं लक्ष तिच्या अंगावरून हटत नव्हतं. विशाल लगेच मायाला बोलतो, तुमची केस मीच घेतो, डोंट वरी. आता मी काय, दोघीही खुश होतो. मला खूप छान वाटलं की माझा नवरा माझं इतकं ऐकून घेतो. माया आता फ्री होईल म्हणून मी परत शॉर्ट ड्रेस घालत माझ्या नवऱ्याला खुश करायला जाते. मी जेव्हा जवळ जाते तेव्हा कदाचित माझ्या ठिकाणी दुसरी मुलगी आहे असं तो मला बघत होता, कुरवळत होता, माझ्या अंगावर स्पर्श करत होता आणि मध्येच आय लव्ह यू माया बोललो तो मला किस करू लागतो. माया नाव ऐकून मी माझ्या नवऱ्याला माझ्या अंगावरून बाजूला लोटते आणि विचारते, काय बोललास तू? तेव्हा तो मला सॉरी सॉरी बोलतो. म्हणतो की कामाचा खूप स्ट्रेस आहे, त्यात तुझ्या मैत्रिणीच्या केसचा अभ्यास सुरू आहे म्हणून चुकून तिचं नाव तोंडात आलं. मला वाटलं तो खरंच बोलत असावं म्हणून मी त्याला इट्स ओके बोलते आणि आम्ही परत एकदा जवळ येतो. असेच काही दिवस जातात. आता मायाचं घरी येणं वाढलं होतं. एक दिवस विशाल आम्ही घरी नसताना तिला बोलवून घेतो आणि तिच्याकडे 1.5 लाखांची मागणी करतो आणि बोलतो की तेव्हाच तुझ्या नवऱ्याची कोर्टमध्ये सुनवाई होईल. तेव्हा माया रडते आणि बोलते, विशाल इतके पैसे माझ्याकडे नाही, 50,000 तरी जमा करावे लागतील. विशाल तिला बोलतो, पण तेही नसेल तर एक ऑफर तुला आहे, फक्त एकदा मला तुझ्याजवळ झोपायचं आहे आणि मी फ्रीमध्ये तुझी केस लढेल असं तो सांगतो. माया खूप चिडते. तेव्हा विशाल बोलतो की माझं प्रेम जडलं तुझ्या पहिल्यांदीच बघितलं तेव्हा. मी तुझ्या नवऱ्याला बाहेर काढेल पण तुला माझी गरज पूर्ण करावी लागेल. मायाची मजबुरी होती. तिला तिच्या नवऱ्याला काही पण करून जेलमधून बाहेर काढायचं होतं. माया रडते आणि विशालला बोलते, माझे मैत्रीण खूप प्रेम करते तुझ्यावर, तिचा खूप विश्वास आहे माझ्यावर, प्लीज माझ्यासोबत असं करू नकोस. पण विशाल काहीच न ऐकता तिचं शोषण करतो आणि एक वेगळीच माग तिच्याकडे करतो की आज नंतर मी जेव्हा जेव्हा तुला बोलवेल तेव्हा तेव्हा तू माझ्याकडे यायचं आणि तुला मला सोपवायचं. तेव्हा माया त्याला बोलते की तू फक्त एकदाच बोलला होता. पण विशाल तिला बोलतो, तेव्हा मला माहिती नव्हतं की तुझा स्पर्श इतका छान वाटेल मला, तुला फ्री म्हणून हेच करावं लागेल. माझी फ्रेंड माया खूप मजबूर होती, तिला सगळं काही तो म्हणेल तसं करावं लागलं. आता तिचं येणं वाढलं होतं, तिचे आणि त्याचे संबंध पडणं सुद्धा वाढलं होतं. आता विशाल माझ्याजवळ कधीच येत नव्हता, त्याला माझ्यात काहीच इंटरेस्ट राहिला नव्हता. त्याला जेव्हा जेव्हा या गोष्टींची इच्छा व्हायची तेव्हा तेव्हा तो मायाला फोन करून बोलवून घ्यायचा आणि आपली भूक भागवायचा. 4 महिने होऊन गेले. आता विशालने मायाच्या नवऱ्याला सोडण्याची तयारी केली होती आणि काही प्रूफ जमा करून ठेवले आणि लवकरच सुटेल असं आश्वासन दिलं होतं. एक दिवस माझ्या सासूबाई अचानक शिडीवरून खाली पडतात आणि त्या मला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण मला त्यांचं समजत नव्हतं. पण त्या माझ्या हातातून माझा मोबाईल घेतात आणि त्यावर टाईप करून देतात. ते वाचून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या सासूच्या अशा अवस्थेचा जिम्मेदार माझा नवरा आहे आणि त्यानं माझ्या सासूला यामुळे धक्का देऊन पाडलं की माझ्या सासूने माझ्या मैत्रिणीला आणि विशालला अनैतिक संबंधी करताना पकडलं. मला त्या रात्री झोपच आली नाही, काय करावं समजेना. तेव्हा मी मायाला फोन करते आणि तिला खूप खरी खोटी सुनावली. तेव्हा ती रडत होती आणि मला म्हणत होती, तुझा नवरा चांगला नाही, त्यानं माझ्यावर तुला विश्वास नसेल बसत तर उद्या मला जो ॲड्रेस दिला आहे तिथे ये आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ. दुसऱ्या दिवशी माझा नवरा घरून निघाला. मी त्याचा पिछा करत होते. तो एका हॉटेलजवळ थांबला. माया पण आली होती. त्यानं तिला हाताला पकडलं आणि रूममध्ये घेऊन चालला. मीही त्याच्या मागेच होते. आता रूममध्ये नेऊन त्यानं तिला कॉटवर पाडलं आणि तिच्या अंगावर पडत बोलायला सुरुवात केली की असं किती दिवस रडणार आहे माया, मला माहिती आहे मी तुझ्यावर बळजबरी केली आहे, पण आता खरंच मला फक्त तुझी सवय झाली आहे. गेल्या 4 महिन्यात मी तुझ्या मैत्रिणीच्या एकदा पण जवळ गेलो नाही. मला फक्त तू आवडते, मला ती अजिबात आवडत नाही. माझ्या आईनं माझ्या गळ्यात पाडून दिली ती. आता रडू नको, चल तुझी फी जमा कर बघू. म्हणत तो तिच्या जवळ यायला लागला. इकडे तर माझा पूर्ण आत्मा रडत होता की हा कसा माणूस आहे, स्वतःच्या जन्मदात्या आईला यानं पाडलं, बायकोला फसवत आहे आणि वकील म्हणून शरीराची फी घेत आहे. शी, मला स्वतःचीच लाज वाटत होती.
की हा माझा नवरा आहे. पुढे तो जे बोलला ते तर माझा जीव जाईल असंच होतं. तो उठत तिच्या शेजारी बसवतो आणि तिला बोलतो की माझ्यासोबत लग्न करशील? मी तुला माझ्या बायकोच्या ठिकाणी बघू इच्छितो. तुझा नवरा तसं पण आता काही बाहेर येणार नाही. मी माझ्या बायकोला घरातून तलाक देऊन बाहेर काढून देतो. आता आपण दोघंच तिथे राहू, म्हणजे पूर्णची पूर्ण तू माझीच असेल. माया फक्त शांत होती. तिच्या मजबुरीचा फायदा उचलला जात होता. जिथं नाही तिथं तो तिला स्पर्श करत होता. आता मला बघवलं जात नव्हतं. मी मीडियासोबतच तिथे पोहोचले होते. मी तिथे जाऊन त्याला मागूनच कॉलर पकडून ओढलं आणि गालात मारलं. तो शांत राहिला आणि मला बोलला, बरं झालं तू आलीस. मला तुला सांगायचं आहे की मला तू आवडत नाही. माझं तुझ्या मैत्रिणीवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत. तेव्हा मला बघून मायामध्ये हिंमत आली आणि तिनं सुद्धा त्याला मारलं आणि बोलली की लोकांचा फायदा उचलणारा 2 कवडीचा वकील तू, तुझं कधीच चांगलं होणार नाही. मला तिच्याकडे बघून तिची कीळ येत होती आणि या माणसाकडे बघून त्याची किळस. थोड्याच वेळात सगळीकडे ॲडव्होकेट विशालचं नाव यायला लागलं. तो आता घाबरला आणि मला माफ करा, माझं करिअर खराब होईल आमची विनवणी करू लागला. पण मी आता अजिबात त्या मनस्थितीत नव्हते की त्याला समजावून घेईल. मी त्यांच्या बॅगमधून मायाच्या नवऱ्याची जी प्रूफची फाईल होती ती घेतली आणि तिला दिली आणि सांगितलं, जा सोडव तुझ्या नवऱ्याला, पण स्वतःची इज्जत अशी मांडू नकोस परत माया. तेव्हा ती माझ्या गळ्यात पडून रडत होती. मला माफ कर, मी मजबूर होते. माझ्याकडे पैसे नव्हते बोलत होती. पण मी तिला एकच बोलले, ज्या नवऱ्याला सोडवून घरी आणशील त्याला हे सगळं कळालं तर त्याला वाटेल मी जेलमध्येच चांगलं होतो. पण मी तिला बोलली, फक्त एकदा मला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं असतं तर कदाचित माझा आणि तुझा पण संसार वाचला असता. माझ्या सासूची सेवा करून मी त्यांना बरं केलं. आता त्यांच्याच लहान मुलांसोबत त्यांनी माझं लग्न करून दिलं. जो माझ्यावर खूप प्रेम करतो. मी जशी आहे तशी मला स्वीकारतो. सासूबाईंनी विशालला त्याच वेळी घरातून काढून दिलं. आज त्याच्याकडे काहीच नाही शिवाय दारूच्या. देवाने त्याला त्याची शिक्षा दिली. या गोष्टीचं तात्पर्य एकच आहे की स्वतःला पैशासाठी विकू नका. काहीतरी मार्ग नक्कीच निघतो, वाट बघा. पण असं काहीच करू नका ज्यानं कुणाचं घर बर्बाद होईल. आणि ही कितीही चांगली मैत्रीण असू द्या, आपल्या नवऱ्यापासून तिला जरा दूरच ठेवा. कधी कोणाचे विचार बदलतील सांगता येत नाही. स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदित राहा आणि खुश राहा. थँक्स फॉर वॉचिंग.